हॅलो एव्हरीवन, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे संडे असला सगळ्यांना सुट्टी असली तरी आपल्याला काही सुट्टी नसती। आज होतं सकाळी पाणी आले म्हणजे सर्व भांडी घासल्याशिवाय शांत काही बसता येत नाही आणि फ्रेश असं वाटत नाही, म्हणून पटपट अशी भांडी घासायला आणि पाणी भरायला सुरुवात केली। भरभर आवरून घेतलं आणि कामाला लागली। कामं आवरायला सुरुवात केली आणि कारण आता उद्यापासनं आवीचे पेपर चालू होणार आहे। आवीचे पेपर असल्यामुळे मला त्याचा अभ्यासही घ्यायचा होता, त्यामुळे म्हटलं की लवकर आवरायला घेतलं की लवकर आवरून जाईल, म्हणजे मग लेट होणार नाही। आणि तो पण उठला की सुट्टी म्हटलं की मुलांना असं वाटतं आपल्याला आता सुट्टी आहे, दिवसभर खेळायचं आहे, पण एक्झाम आली आहे हे त्यांना समजत नाही आणि मग आपल्यालाच त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा लागतो। त्यामुळं मला पटपट कामावरून त्याच्याकडे लक्ष द्यायचं होतं आणि त्याचा अभ्यास घ्यायचा होता, म्हणून मी माझी कामं भरभर आवरून घेतली। थोडासा माझ्यासाठीही वेळ काढला आणि थोडी तयार होण्याचा प्रयत्न केला, पण कामाच्या गडबडीत फोटो घेण्याचंच विसरले। आधी फक्त असे व्हिडिओ घेतले आणि नंतरचे व्हिडिओ घ्यायचं लक्षातच राहिलं नाही। थोडा चहा पिली आणि कामाला लागली। त्याचा अभ्यास घेतला आधी, मग म्हटलं बाकीची कामं करू, कारण मग सकाळी सकाळी फ्रेश मूडमध्ये तो चांगला अभ्यास करेल आणि मग फ्री झाला की तोही मग त्याला खेळायला भेटेल। नाही, बिचारं माझं लेकरू मस्त अभ्यास करत होतं आणि दुसरं मात्र इकडून तिकडं मस्ती करत होतं। तो सारखा येऊन आम्हाला मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होता। आवी चिडत होता, मम्मा हा मला अभ्यास करू देत नाही। तुमच्या घरी पण असंच होतं का? मोठं बाळ हे आपला अभ्यास करत असलं का लहान भाऊ येऊन त्याला इतका त्रास देतो, त्याचे वस्तू मागतो की तो मोठ्याला रागही येतो आणि तो चिडचिड करतो, म्हणतो मला हा अभ्यास करू देत नाही। आपण त्यांची एक्झाम आहे त्यांना सारखं बोलत असतो अभ्यास करा, पण ते इतके चिडचिड करतात की सारखा काय अभ्यास करणार आहे आम्ही, झाला आहे आमचा अभ्यास। पण आपल्याला असं वाटतं की नाही उद्या एक्झाम आहे तर अभ्यास कर, असंच चालू असतं सारखं एक्झाम आली का। पण हे दुसरं बघा कसं त्याचं मस्त चालू आहे, एन्जॉय करत होता, ते बघून त्याला अजूनच राग। मग मी लागली दुपारी असं स्वयंपाक बनवायला। हे मी घरी भिजवलेले अख्खे मूग आणि हरभरे होते, त्यांना मी छान भिजवून असं चाळणीमध्ये ठेवलं तर त्याला छान असे मोड आले होते। मग म्हटलं युवांसाठी ते मस्त असे फ्राय करून द्यावे, त्याला खूप आवडती फ्राय केलेली उसळ। मग त्याला फिक्की अशी छान अशी उसळ बनवली आणि त्याला खायला दिली। वाफवलेले उसळ आणि मटकी हे लहान मुलांसाठी खूप हेल्दी असतात। कधी यांचे आपण एक दिवस धिरडेही बनवून बघू, पण आज मी फक्त फ्राय केली होती। त्याला सिंपल फ्राय केलेली उसळ खूप आवडते आणि ती चवदारही लागते। उसळीसाठी उसळ टाकली, थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये चांगली उसळ फ्राय करून घेतली। मस्त अशी उसळ फ्राय करून त्याला पाण्याचा शिपका मारून झाकण ठेवले। झाकण ठेवल्यामुळे उसळ छान अशी फ्राय पण झाली आणि शिजल्या पण गेली। आणि मूग कसे पटकन शिजतात, पण हरभरे हे पटकन शिजत नाही। आपल्या लहानपणी शाळेमध्ये आपल्याला मस्त असे वाफवलेले चणे दिले जायचे किंवा उसळ दिली जायची, खूप छान लागायची ती। त्याच प्रकारे मी बनवण्याचा प्रयत्न केला, पण मी फक्त त्याला फ्राय करून वाफेवरतीच होऊ दिलं, पाणी टाकले नाही। आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी मीठ, मिरची, हळद हे टाकून फ्राय करून त्याला दिली। त्याला अशी उसळ खूप आवडते। स्वयंपाक करता करता मध्येच लाईट गेली, त्यामुळे अंधार झाला होता, पण मग जेवणापर्यंत लाईटही आली आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो। जेवणं वगैरे केली आणि आराम केला, कारण आज होता संडे। मुलांनाही सुट्टी होती, मग मुलांबरोबर खेळावं लागतं, मुलांसोबत टाईम स्पेंड करावा लागतो, त्यांना बाहेर घेऊन जावं लागतं। हे सगळं करण्यात व्हिडिओ घ्यायचीच विसरून गेली। मग त्यानंतर संध्याकाळी जेवणं वगैरे झाली, संध्याकाळचाही ब्लॉग घेता आला नाही। जेवणं वगैरे झाली, मग त्यानंतर थोडं वॉकला गेली, वॉक वगैरे करून आली। मस्त अशी थंड हवा सुटली होती। पाऊस तर काही येत नाही आहे, तुमच्याकडे आहे का पाऊस हे आम्हाला नक्की सांगा। अशा प्रकारे दिवसाचा गोड शेवट झाला। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।